भर उन्हाळ्यातही तुमचं लाईट बिल झिरो येऊ शकतं आणि सरकार तुम्हाला 78,000 देणार आहे. हो हो, खरं आहे, गंमत करत नाहीये. आणि ही योजना तुमचं आयुष्यभराचं लाईट बिल संपवू शकते. उन्हाळा सुरू झाला की आपल्या घरामध्ये एक गोष्ट नक्की वाढते, ती म्हणजे लाईट बिल. फॅन, कूलर, AC सगळं सुरू असतं आणि महिन्याच्या शेवटी जे बिल येतं ते पाहून अक्षरशः धक्का बसतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं लाईट बिल कायमचं शून्य होऊ शकतं आणि उलट तुम्ही सरकारकडून पैसेही कमावू शकता, आहे ना भारी? ही फक्त कल्पना नाही आहे, ही आहे केंद्र सरकारची योजना, याचं नाव आहे PM सूर्या घर मुफ्त बिजली योजना. ही योजना नेमकी काय आहे, ही योजना कशी तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता आणि काय पात्रता आहे, सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. यामागचा उद्देश खूप सोपा आहे. देशातील 1 कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवणं आणि त्या घरांना मोफत वीज देणं. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवता आणि त्यातून तयार होणारी वीज तुम्ही स्वतः वापरता. म्हणजे तुमचा मीटर कमी फिरतो आणि बिल कमी येतं किंवा अगदी झिरो येतं. सरकार सांगतं की दरमहा 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळू शकते. आता 78,000 सबसिडी हे कशी मिळते? आता या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा आहे तो म्हणजे सरकार तुम्हाला थेट पैसे देते. सबसिडी कशी मिळते ते बघा. आता 1 किलोवॅट सोलर पॅनल जर तुम्हाला लावायचं असेल तर त्यासाठी सरकारकडून तुम्हाला सबसिडी म्हणून 30,000 रुपये मिळतील. आणि जर तुम्हाला 2 किलोवॅटचं सोलर पॅनल तुमच्या घराच्या छतावर लावायचं असेल तर त्यासाठी सरकारकडून तुम्हाला सबसिडीच्या रूपामध्ये 60,000 रुपये मिळतील. आणि 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला कॅपॅसिटीचं सोलर पॅनल आपल्या घराच्या छतावर लावायचं असेल तर त्यासाठी सरकारकडून 78,000 रुपयापर्यंत सबसिडी तुम्हाला मिळू शकते. म्हणजे तुम्हाला सुरुवातीचा खर्च खूप कमी पडतो. उदाहरण, जर तुमचं सोलर सेटअप हे 1.5 लाखांचा असेल तर म्हणजे जवळजवळ 1.5 लाखाचा सेटअप असेल तर सरकार त्यामध्ये 78,000 देणार आहे. उरलेला खर्च तुम्हाला करावा लागेल, पण 4-5 वर्षात तो वसूल सुद्धा होतो ना. आता सगळ्यात मोठा प्रश्न, खरंच बिल झिरो कसं येणार? हे आता आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. दिवसा जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर असतो तेव्हा तुमचं सोलर पॅनल वीज तयार करतं. ती वीज थेट तुमच्या घरामध्ये तुम्ही जे काही अप्लायन्सेस आहेत ते वापरू शकता. पण जर तुम्ही जास्त वीज तयार केली तर ती वीज जाते सरकारच्या ग्रीडमध्ये आणि इथे येतो नेट मीटरिंगचा एक खेळ. बरं, हे नेट मीटरिंग काय बोलतोय मी, तुम्हाला कळतंय का? जर नसेल कळलं तर तेही सांगतो. तुम्ही वीज वापरली, पैसे द्यायचे. तुम्ही वीज दिली, पैसे मिळतात. म्हणजे कसं, तुम्ही वीज वापरली तर तुम्ही पैसे देता, पण जर तुम्ही वीज ही सरकारला दिली तर सरकार तुम्हाला पैसे देतं. म्हणजे बिल शून्यच आणि तुम्ही पैसेही कमावू शकता. बरं, यासाठी आता अर्ज कोण करू शकतं, त्याची काय पात्रता आहे तेही सांगतो. ही योजना जवळपास सगळ्यांसाठी आहे. त्यासाठी काही अटी आहेत. स्वतःचं घर असलं पाहिजे आणि घरावर छत उपलब्ध असली पाहिजे. वीज कनेक्शन देखील तुमच्या घरी असलं पाहिजे. फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांसाठी थोडं जरा कठीण आहे, कारण छत सामायिक असतं, तर फ्लॅटवाल्यांसाठी जरा अवघड आहे. बरं, आता अर्ज कसा करायचा तेही सांगतो. अर्ज करणं खूप सोपं आहे. पहिले अधिकृत वेबसाईटवर जा. अधिकृत वेबसाईट कुठली? ही आहे, ही तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, pmsuryaghar.gov.in. बरं, दुसरी प्रोसेस, तुमचा वीज ग्राहक नंबर इथे टाका. त्यानंतरची प्रोसेस, रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा आणि तुमच्या घराची माहिती यामध्ये भरा. मग सरकारकडून मान्यता प्राप्त वेंडर येईल आणि त्यावर सोलर बसवेल. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर सबसिडी तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होते. आता यासाठी काही कागदपत्र लागतात का? तर हो, तुम्हाला फक्त एक साधं कागदपत्र यासाठी लागतं, ते म्हणजे आधार कार्ड, वीज बिल, बँक पासबुक, छताचा फोटो, मोबाईल क्रमांक. म्हणजे प्रक्रिया फारच सोपी आहे. पण थांबा, काही गोष्टी लक्षात ठेवा. फक्त सरकारनं मान्य केलेल्या वेंडरकडूनच सोलर बसवा. सुरुवातीचा काही खर्च तुम्हाला करावा लागेल. छत मजबूत आणि योग्य दिशेला असणं आवश्यक आहे, कारण त्यावर सूर्यप्रकाश सातत्यानं पडत राहिला पाहिजे.
चुकीचा वेंडर घेतला तर नुकसान देखील होऊ शकतं आणि भविष्यामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या घरापेक्षा उंच इमारत होणार आहे की नाही आहे याची देखील चाचपणी करा, जेणेकरून सूर्यप्रकाश हा तुमच्या सोलर पॅनलवर सतत पडत राहिला पाहिजे. बरं, आता या योजनेचा फायदा फक्त पैशात नाही आहे, तर तुम्ही पर्यावरण वाचवताय, कार्बन कमी करताय आणि देश हा एनर्जीच्या बाबतीत इंडिपेंडंट होतोय. म्हणजे ही योजना तुमच्यासाठी आणि देशासाठी विन विन ठरते. तर मित्रांनो, भर उन्हाळ्यामध्ये वाढणारं लाईट बिल आता तुमच्यासाठी समस्या नाही आहे, कारण एकदा सोलर बसवलं की 20-25 वर्ष तुम्ही निर्धास्त, झिरो बिल आणि एक्स्ट्रा इन्कम सुद्धा. मग उशीर कशाचा? आजच या योजनेचा फायदा घ्या आणि तुमचं लाईट बिल कायमचं बंद करा. आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा, ज्यांच्या घरावर छत उपलब्ध आहे, आणि त्यांना देखील या योजनेमध्ये एनरोल करायला सांगा आणि या योजनेचा लाभ घ्यायला सांगा. तुम्हाला ही योजना कशी वाटली आणि याबाबत तुम्हाला काही सुचवायचं असेल, काही तुमचे प्रश्न असतील, तर ते कमेंट करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करा. नमस्कार.